साक्षात प्रभू रामचंद्र उतरलेले आहेत. मला फार त्याच वेळेला त्याच क्षणी जाणवलं की इथे एक अप्रतिम अशा स्पंदनं आहेत की ज्यामधून श्रीराम आणि आमचे सद्गुरूसुद्धा व्यक्त होत आहेत. तर अशा छान एका पवित्र ठिकाणी शलाकाताईंनी आनंददादांनी मला संधी दिली आहे. परत एकदा मी सर्वांचे आभार मानण्यापेक्षा मी सर्वांची ऋणी आहे असं म्हणते आणि आजच्या विषयाकडे वळते. थोडासा आपल्याला उशीर झाला आहे पण हरकत नाही, आपण जेवढं हे करता येईल तेवढा छान त्याचा आस्वाद घेऊया. आणि महाराज आहेतच आपल्याबरोबर. तर आता आपण जे काव्य ऐकलं, दशरथा घे हे पायसदान, ज्या वेळेला हे प्रवचन करायला मला शलाकाताईंनी विचारलं, मी त्यांना म्हटलं की हो मी येईन प्रवचन करायला. आणि आमचं बोलणं झालं, फोन बंद केला आणि महाराजांकडून आलं की दशरथा घे हे पायसदान. आणि त्या मला म्हणाल्या होत्या की तुमचा विषय कळवा. पण माझ्यासमोर पुढं काही उलगडत नव्हतं की हे नेमकं मांडायचं आहे काय. बरं, रामजन्म तर आपल्याला करायचं आहे, मग दशरथाला पायसदान, मग आता ह्याच्या मागे काय सगळं आहे. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्यासमोर भराभर सगळे विचार आणले आणि मग मी शलाकाताईंना कळवलं की हा विषय मी घेते आहे. तर असं हे दशरथा घे हे पायसदान, याच्याकडे थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने वेगळ्या विचारांनी आज बघणार आहोत. तर दशरथ राजाची गोष्ट आपणा सर्वांना माहितीच आहे. राजा दशरथ, अयोध्येचे राजा, त्यांच्या 3 राण्या कौसल्या, सुमित्रा, कैकेयी ह्या 3 जणी. आणि राजाला पुत्र संतान नव्हतं. मग आता राज्य पुढे कसं चालणार, राज्याधिकार कोणाकडे द्यायचा, हा प्रश्न पडल्यानंतर श्री वसिष्ठ मुनींनी त्यांना सांगितलं की पुत्र कामेष्टी यज्ञ करावा, म्हणजे मग आपल्याला पुत्र संतान होऊ शकतं. आणि मग त्यानंतर हे पुत्र कामेष्टी यज्ञ हा त्यांनी केलेला आहे. आणि त्या यज्ञामध्ये श्री विष्णू भगवंतांच्या आज्ञेवरून अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांना पायसदान मिळालेलं आहे. नंतर हे पायसदान त्या 3 राण्यांना वाटून दिलेलं आहे, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. तर सुमित्रेच्या हातून तिचा जो वाटा होता तो पडला खाली आणि तो घारीने उचलला. मग ह्या 2 राण्यांनी आपापला वाटा थोडा थोडा तिला दिला. आणि तोच म्हणजे त्यातनं मग हे 4 महान योद्धे, आत्ता ज्या गाण्यामध्ये काव्यामध्ये आपण बघितलं, असे हे 4 महान योद्धे म्हणजे श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हे 4 महान योद्धे श्री विष्णूंचे अंश मानवी ह्या रूपाने ते प्रकट झालेले, अवतरलेले आहेत. त्यानंतर हा जो घारीने उचललेला प्रसाद होता तो अंजनी मातेच्या समोर येऊन पडला आणि तिने तो प्रसाद ग्रहण केला आणि त्यातून हनुमंत जन्माला आले. आता ही सगळी गोष्ट ही अयोध्या नगरीमध्ये घडलेली आहे, हे आपण सर्वांना माहितीच आहे. त्याच्यात फार मी ते कथा आता वाढवणार नाही, कारण आपल्याला पुढं जायचं आहे आणि आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून आता अयोध्या, दशरथ या सगळ्यांकडं बघायचं आहे. तर ही रामजन्माची कथा आणि अयोध्या. तर वेदांमध्ये या अयोध्येचं वर्णन काय केलेलं आहे, तर देवानाम पुरम अयोध्या, म्हणजे जिथं देवतांचा वास आहे, देवदेवता आहेत, ते पूर, ते नगर म्हणजे ती अयोध्या नगरी आहे. तर आता ह्याच दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आपल्याला माहिती, जेव्हा सृष्टी भगवंतांनी निर्माण करायची, परमेश्वरांनी निर्माण करायची ठरवली, त्यावेळेला सुरुवातीला काही जीव वगैरे, पक्षी असं त्यांनी निर्माण केले आणि प्रत्येक इंद्रियांमध्ये एक एक देवतांचा त्यांनी वास करून दिलेला होता. आणि त्यांनी विचारलं की काय, कसं काय वाटतंय वगैरे. तर त्या सगळ्या देवता म्हणाल्या, अजून काहीतरी आम्हाला चांगलं द्या ना. मग मानवाची निर्मिती केली आणि मानवाला त्यांनी बुद्धीचं वरदान दिलं आणि त्या बुद्धीच्या वरदानामुळे ह्या इंद्रियांच्या देवदेवता आणखीन सगळं सृष्टी सौंदर्य वगैरे निहाळायला लागल्या. पण ह्याच्यात झालं काय नंतर की हे सगळेजण परमेश्वरापासून वेगळे झाले आणि ह्या सृष्टीमध्येच रममाण झाले. तर तो विषय आणखीन बराच पुढं आहे. तर अशा रीतीनं आपल्या सगळ्या इंद्रियांमध्ये ह्या देवदेवता आहे, म्हणून आपला देह काय झाला, अयोध्या झाला. तर आपल्या गोंदवलेकर महाराजांनी पण एका अभंगामध्ये
आपल्या देहाला एक सुंदर उपमा दिलेली आहे. एका रूपकातून ते आपल्याला सांगत आहेत. ब्रह्मक्षेत्र हे शरीर, ब्रह्मक्षेत्र हे शरीर, त्यात वसे सर्वेश्वर. ब्रह्मक्षेत्र हे शरीर, तीर्थप्रयाग काशी, गंगा वाहे नाभिपाशी, गंगा वाहे नाभिपाशी. ब्रह्मक्षेत्र हे शरीर, अनुहतात वसे, सीते सहित राम दिसे. ब्रह्मक्षेत्र हे शरीर, सहस्त्रदळी रहिवास, सहस्त्रदळी रहिवास, परब्रह्म आहे खास. ब्रह्मक्षेत्र हे शरीर, दास म्हणे सोडा मीपणा, दास म्हणे सोडा मीपणा, ओळखून घेई आपुल्या खुणा. आपल्याच देहातल्या खुणा ओळखून घ्या असं महाराज आपल्याला उपदेश करीत आहेत. ओळखून घेई आपुल्या खुणा. ब्रह्मक्षेत्र हे शरीर, त्यात वसे सर्वेश्वर. तर अशा रीतीनं आपला देह अयोध्या आहे, आपला देह ब्रह्मक्षेत्र आहे. आणि मग सगळंच जर ह्या देहात आहे, अयोध्या पण तिथंच आहे, तर मग रामजन्म कुठे होणार आहे? आपल्या देहातच होणार आहे. आणि ह्याच दृष्टिकोनातून आज आपण सगळं हे प्रवचन ऐकणार आहोत. तर आता दशरथ म्हणजे कोण? राजा दशरथ अयोध्येच्या नगरीचा राजा. तसे आपला देह अयोध्या आहे, मग आपल्या नगरीचा राजा आपणच आहोत की नाही? मग हा दशरथ का म्हटला गेलेला आहे? तर आपल्यामध्ये दश इंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, आणि अशा या 10 ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय इंद्रियांचा हा रथ जो आहे तो आहे दशरथ. पण आपलं काय होतं, आता ह्या इंद्रियांच्या देवदेवता जरी आहे तरी आपण त्या मायेच्या पगड्यात सापडलेलं असल्यामुळे या सगळ्या इंद्रियांना आपण मनाच्या ताब्यात दिले, आणि मन हे अतिशय चंचल आहे. त्याच्यामुळे ते सतत त्या इंद्रियांना ओढत असतात बाह्य दृष्टीकडे, बाह्य विश्वाकडे, बाह्य विषयांकडे. परंतु ज्या वेळेला आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होते आणि ही इंद्रिय सगळी भगवंताच्या चिंतनामध्ये रममाण होतात, नामसंकीर्तनामध्ये रममाण होतात, त्यावेळेला आपलं मन, चित्त, अंतःकरण सर्व काही शुद्ध होतं आणि त्या अंतःकरणात रामजन्म होत असतो. आता राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्या योगे श्री विष्णू भगवान प्रसन्न झाले. आपण आता या सगळ्या गाण्यामध्ये हे ऐकलेलंच आहे. त्या सुवर्ण स्थालीमधून ते पायस दिलेलं आहे. त्या पायसदानाला त्यांनी म्हटलेलं आहे की कोणतीही उपमा देता येत नाही, असं हे अनुपमेय असं पायसदान त्यांनी राजाच्या हाती दिलंय आणि ते तिन्ही राण्यांमध्ये दिलेलं आहे. आणि मग हे 4 योद्धे जन्माला आलेले आहेत. आणि मग हे सगळं झाल्यानंतर ते अग्निदेव म्हणत आहेत की तुझ्या पोटी श्री विष्णूच अंशरूपाने, मानवी अंशरूपाने जन्माला येणार आहेत आणि तुला देवपित्याचा मान मिळणार आहे. मग जर आपलं देह दशरथ आहे तर आपल्याही पोटी असेच 4 योद्धे जन्माला येणार आहे आणि आपल्या प्रत्येकाला देवपित्याचा मान मिळणार आहे. पण तो आपल्याला मिळवावा लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्यावर सद्गुरूंची कृपा व्हायला हवी, सद्गुरूंची प्राप्ती व्हायला हवी आणि आपण सतत नामामध्ये राहायला हवं. आणि मग तो अग्निदेव जो आहे त्याने ती कृतार्थता दशरथ राजाच्या डोळ्यामध्ये बघितली आणि तुझं दर्शन घेऊन मी पण कृतार्थ झालेलो आहे असं म्हणून त्यांनी यज्ञामध्ये अंतर्धान पावण्याची परवानगी किंवा आज्ञा दशरथ राजाकडनं घेतली आणि ते अंतर्धान पावले. आता हे अंतर्धान पावणं काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. तर आता आपण जो यज्ञ करायचा आहे तो श्रीराम प्रकट होण्यासाठी करायचा आहे. मग त्यांचा जन्म आपल्या अंतःकरणात व्हावा
म्हणूनच आपल्याला करायचं आहे. आता इथे सुद्धा पुत्र ह्याचा एक आध्यात्मिक अर्थ हा सूक्ष्मातला आहे. तर जेव्हा या परब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली तेव्हा आत्मे उत्पन्न केले आणि ते आत्मे सगळे देह धारण करून विविध रूपातून, म्हणजे आपण सगळे त्याच देहधारी रूपातून इथे प्रकट झालेलो आहोत. मी म्हणत नाही आपण जन्म घेतला, कारण आपल्याला आपल्या मागे आपले दिव्य आपले सद्गुरू पाठीशी आहेत, तेव्हा आपलंही अवतरणच झालं आहे असं मला म्हणायचं आहे. तर अशा रीतीनं ह्या परमेश्वराचे अंश आपण आहोत, म्हणजे आपण त्याचे पुत्रच झालो ना. आपण नेहमी म्हणतो, अगदी बोलता बोलता सुद्धा साधा सर्वसामान्य माणूसही म्हणतो, अहो आपण ईश्वराची लेकरं आहोत. मग वेगळं काय आहे त्याच्यामध्ये? फक्त वेगळेपण काय आलं तर हा जीव जेव्हा जन्माला आला त्यावेळेला तो मायेच्या तावडीत सापडला आणि स्वतःला परमेश्वरापासून वेगळा समजायला लागला. तर अशा रीतीनं आपण सर्व जीव म्हणजे परमेश्वराचे पुत्रच आहोत. श्रीकृष्ण भगवंतांनी सुद्धा आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन. हा म्हणजे ह्या सृष्टीमध्ये जे जे जीव आहेत, मनुष्यच नाही तर सगळेच देहधारी जीव जे आहेत ते सगळे माझे सनातन अंश आहेत. मग ह्या जीवाला कसली ओढ असते? त्याच्या मनामध्ये कुठली इच्छा असते? केव्हाही बघा, आपण आपल्या आईवडिलांपासून दूर झालो तर आपल्याला आधी त्यांना भेटायची इच्छा असते. मग जो पित्यापासून म्हणजे त्या परमात्म्यापासून जो आत्मा विलग झालेला आहे त्याला ओढ निश्चित कशाची असणार आहे? तर त्या परमेश्वराशी, त्या परमात्म्याशी आपलं मिलन व्हावं. आणि आपण म्हणजे अंशरूपाने आल्यामुळं आपल्यामध्ये अपूर्णत्व आहे. मग त्या पूर्णत्वापर्यंत पोचायची ओढ, कामना, इच्छा ही त्या पुत्राच्या मनामध्ये असते. आणि त्याच्यासाठी आपण सद्गुरूंच्याकडनं साधना उपासना करायला लागतो, नाम घेऊन साधना करतो आणि तोच आपला पुत्र कामेष्टी यज्ञ असतो. साधना उपासना ही सगळी आपण करायला लागतो, कारण आपल्या मनामध्ये अतिशय तीव्र अशी तळमळ असते, तीव्र इच्छा असते की आपल्याला परमात्म्याची भेट घ्यायची आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. आणि म्हणून आपण आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये हे यज्ञकुंड स्थापन करत असतो. आणि हे यज्ञकुंड पुढेही चालूच राहतं. कसं ते आपण पुढे बघणार आहोत. आणि त्यासाठी जी आपण साधना उपासना तप करतो तेच पुत्र कामेष्टी यज्ञ आहे. तर आता आपल्या अंतरात आपण बघितलं की तो परमेश्वराचा अंश आपल्यामध्ये आहे आणि तोच आपला आत्मा राम आहे. परंतु मगाशी मी म्हणल्याप्रमाणे आपण त्या मायेच्या तावडीत आल्यामुळं आपल्या मनात अज्ञान निर्माण झालेलं आहे आणि त्या अज्ञानापोटी आपण स्वतःला वेगळे समजतो, परमेश्वरापासून वेगळे समजतो. तर ह्या परब्रह्म आत्मारामाचं संत कबीरजींनी दोह्यामध्ये वर्णन केलेलं आहे. एक राम दशरथ का बेटा, म्हणजे सगुण रूप मनुष्य रूप धारण करून आलेला राम. एक राम घट घट में बैठा, म्हणजे प्रत्येकाच्या देहातील पशु पक्षी वगैरे सगळ्यांच्या सर्व योनीमध्ये जे देहधारी आहेत त्या प्रत्येकाच्या मधला असणारा आत्माराम. एक राम का सकल पसारा. या रामानेच हे सर्व सृष्टी ही व्यापलेली आहे, परब्रह्माने ही व्यापलेली आहे. म्हणून ते चैतन्यमयी राम हे एक तिसरं रूप आहे. आणि एक राम सब जगसे न्यारा. सर्व जगाहून म्हणजे ह्या ब्रह्मांडाहून जो आपण नेहमी म्हणतो की जो दशांगुळे उरलेला आहे, सर्व ब्रह्मांडाला व्यापून ब्रह्मांडाच्या पलीकडं दशांगुळे उरलेला जो परब्रह्म परमात्मा आहे ते त्याचं चौथं रूप आहे. म्हणजेच ते निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूप हे सर्वांहून वेगळं आहे. आणि ह्या सगळ्याची आपल्याला जाणीव व्हायला हवे, त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायला हवे. त्याच्यासाठी आधी आपल्या मनामध्ये ती जिज्ञासा निर्माण करायला हवी आहे. म्हणजे माझं मूळ स्वरूप काय आहे, आत्मस्वरूप काय आहे हे जाणण्याची तीव्र इच्छा आपल्या मनामध्ये जेव्हा निर्माण होते तेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या तो पुत्र कामेष्टी यज्ञ असतो. आणि असा यज्ञ आपल्या मनामध्ये जेव्हा चालू होतो, जेव्हा आपलं तप वाढायला लागतं, आपलं साधना वाढायला लागते,
तेव्हा साक्षात विष्णूसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि विष्णूंच्या आज्ञेने आपल्याच मनामध्ये अग्निदेव हे प्रकट होतात. महाराज तर हा अग्निदेव आपल्यामध्ये जो उत्पन्न होत असतो, निर्माण होत असतो, जागृत होत असतो, ते असतात आपले सद्गुरू. तर गु म्हणजे अज्ञान, अंधकार आणि रू म्हणजे नाश करणारा. तर आपल्या अज्ञानाचं नाश करणारे सद्गुरू आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट होत असतात आणि ते आपल्याला आत्मज्ञान म्हणजे आपलं मूळ स्वरूप काय आहे याचं सगळं ज्ञान ते आपल्याला करून देतात. कारण ते स्वतः ज्ञानमयी असतात, तेजोमयी असतात आणि त्यांनी आत्मस्वरूप जाणून घेतलेलं असतं, अनुभवलेलं असतं. म्हणून अशा अनुभवी संतांकडून, सद्गुरूंकडून आपल्याला जेव्हा नाम मिळतं तेव्हा ते आपल्याला रामनामाचा मंत्र देतात आणि त्यामध्ये, त्या रामनामामध्ये असतं रमबीज. रमबीज म्हणजे अग्नितत्व आहे. बघा तुम्ही अग्निदेव आपल्यामध्ये कसे प्रकट झाले. तर हे रमबीज जेव्हा आपण त्याचं स्मरण सतत करायला लागतो त्यावेळेला आपलं अज्ञान हे जळून जातं. आत्मज्ञानाचं तेज आपल्या अंतःकरणामध्ये उजळायला लागतं आणि दशरथ राजाला जे पायसदान मिळालेलं आहे तसं आपल्या सद्गुरूंकडून आपल्याला नामाय दान मिळत असतं. अलौकिक, अमौलिक, अनुपमेय. जसं मीराबाई म्हणतात की पायोजी मैने राम रतन धन पायो. महाराज तर असं हे अमौलिक अशी रामनामाची वस्तू ही आपले सद्गुरू आपल्याला देत असतात. तर आता दशरथ पुत्रकामेष्टी या दोन्हीचा अर्थ आपण बघितला. अग्निदेव आपल्यामध्ये प्रकट झाले, आपल्याला नामायदान मिळालेलं आहे. मग हे नामायदान आता आपल्याला आपल्याच अंतःकरणात असलेल्या 3 राण्यांमध्ये वाटून द्यायचं आहे. तर आता ह्या 3 राण्या म्हणजे कोण? कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. ह्या आपल्या अंतर्मनातील 3 शक्ती आहेत. कौसल्या माता म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे आपण भौतिक ज्ञान म्हणत नाही इथे, तर आध्यात्मिक दृष्ट्या ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. स्वतःला झालेलं ज्ञान म्हणजे माझ्या मूळ स्वरूपाचं, स्वस्वरूपाचं जे ज्ञान होतं त्याला आपण आत्मज्ञान म्हणतो. भौतिक ज्ञान आपण बऱ्याचदा घेत राहतो, पण त्यातून मी कोण, माझं ध्येय काय, मी का जन्माला आलो तर माझं कर्तव्य काय आहे, परमकर्तव्य काय आहे, या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं आपल्याला भौतिक ज्ञानातून मिळत नाही. परंतु ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरू येतात आणि त्यांच्याकडून जेव्हा आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला आपलं आत्मस्वरूप हे परमात्म स्वरूप आहे, म्हणजेच मूळ स्वरूपाचं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि हे नुसतंच ज्ञान नाही तर तो नाद जो आपल्या श्वासामध्ये असतो, सोहम, किंवा आपण वेदांमध्ये जी महावाक्य म्हणतो अहम ब्रह्मास्मी, हे सगळं आपल्याला अनुभवता येतं. हा सगळ्यात मुख्य फरक आहे भौतिक ज्ञान आणि आत्मज्ञान याच्यामधला. आणि तेच परमात्म स्वरूप माझ्यामध्ये आहे याची जाणीव आपल्याला होते, त्याची जागृती आपल्या मनामध्ये होते. हाच तो खरा रामजन्म असतो. पुढे येते सुमित्रा. सुमित्रा म्हणजे भक्ती, प्रेम, मैत्री, सौहार्दता, जिव्हाळा, आपुलकी हे सगळंच तिच्यामध्ये आहे. आणि प्रेमाची आर्द्रता, ओलावा जिथे असतो त्या ठिकाणी, त्या भक्ताच्या ठिकाणी जे प्रेम असतं त्यामध्ये भगवंत हे एखाद्या कमळामध्ये भुंगा जसा अडकतो तसे ते अडकून पडलेले असतात. आणि मग देव आणि भक्त हे दोन्ही एकरूप होतात आणि ही भक्ती जी आहे ती सतत भगवंताच्या पाठी सावलीसारखी धावत असते. आणि असेच आपण नेहमी बघतो श्री रामचंद्रांच्या मागे 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 जाणारे कोण आहेत? लक्ष्मण दादा. अत्यंत म्हणजे सतत सावलीसारखे ते प्रभू रामचंद्रांच्या मागे जाणारे आहेत.
आणि ही सावली त्या भगवंताची आहे, ती भगवंतामध्येच मिळून जाते. तर आता इथं सावलीचा आणखीन एक असाच विचार करत जेव्हा मी हे विचार करत होते त्यावेळेला लक्षात आलं की प्रभू रामचंद्रांचा जन्म मध्यान्हीच का झाला. तर आता ही जी सावली आहे जी आपल्या आयुष्यात आलेली आहे ती मायेची सावली आहे. पण मध्यान्ही बघा सावली नसते ना, सावली नसते, पडलेली सावली आपल्याला दिसत नाही, आपली सावली आपल्याला दिसत नाही. मग प्रभू रामचंद्रांचा मध्यान्ही जन्म घेण्याचा हाच हेतू आहे की जी मायेची सावली तुमच्यावर पडलेली आहे, त्यातून जे अज्ञान तुमच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे ते माझ्या जन्मानंतर सगळं समूळ नष्ट होणार आहे, ती सावलीच कुठं दिसणार नाही आहे. म्हणून हा मध्यान्ह कालचा जन्म आहे असं मला वाटतं. तर असा हा लक्ष्मण सुद्धा आपल्या मनामध्ये जागृत होतो आणि त्याच्याबरोबरच त्याचा जुळाभाऊ शत्रुघ्न हा पण आपल्या मनामध्ये जागृत होतो. आता जिथं भक्ती, प्रेम, ओलावा, आर्द्रता आहे त्या ठिकाणी शत्रुत्व राहील का हो? राहणारच नाही, ते जवळसुद्धा येणार नाही आहे. म्हणजे नुसत्या नामाने हे शत्रुत्व सगळं जे आपल्यापासून दूर जातं, दूर राहतं, त्याचा नाश होतो, तो असतो शत्रुघ्न. लक्ष्मणाबरोबर आपल्या मनामध्ये शत्रुघ्नही जागृत होत असतात. आता हे शत्रू म्हणजे नेमके कोण? तर आपल्या मनातले जे कुविचार किंवा ज्याला आपण विकार, वासना वगैरे जे म्हणतो, अहंकार, हे सगळे आपले शत्रू आहेत, कारण ते आपल्याला भगवंतापासून दूर ठेवतात. पण ह्या शत्रूंचा नाश करणारा तो शत्रुघ्न असतो. तर मगाशी जसं आपण महाराजांचं बघितलं तसंच तुलसीदासांनी सुद्धा एक विनय पत्रिका म्हणून लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की शरीररूपी ब्रह्मांडामध्ये प्रवृत्तीची लंका आहे आणि ह्या लंकेमध्ये अहंकार, विकाररूपी रावण, कुंभकर्ण आहेत. मोह वगैरे षड्विकारांबरोबर इंद्रियरूपी राक्षस आहेत. असं रूपक प्रत्येक संतांनी काही ना काही मार्गाने वेगळं वेगळं आपल्यासमोर दिलेलं आहे. यातून एकच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जे काही आहे ते माझ्या देहामध्ये आहेच, फक्त ते आपल्याला जागृत करायचं आहे. तर आता हा जो शत्रुघ्न आहे त्याचा गुण काय आहे तो पण आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कारण त्यांनी बघा 14 वर्ष श्रीराम वनवासात गेले, लक्ष्मणदादा त्यांच्या पाठी गेले. भरताने काय केलं? नंदीग्राम गाठलं, रामाच्या पादुका ठेवल्या आणि राज्यकारभार दुरून सांभाळायला सुरुवात केली. पण शत्रुघ्नावरती तर मोठी जबाबदारी होती, कारण तो कसा सोडून जाणार? सगळ्या राण्यांना, आपल्या मातांना आणि प्रत्येकाच्या ज्या हे होत्या पत्नी, या सगळ्यांना तो सोडून कसा जाणार? या सगळ्यांना सांभाळायची अतिशय मोठी आणि अवघड जबाबदारी ही शत्रुघ्नावर होती. पण त्यांनी कधीही कर्तेपण स्वतःकडे घेतलेलं नाही आहे. अकर्तेपणाने त्यांनी ते संपूर्ण राज्य सांभाळलेलं आहे. आणि जेव्हा श्रीराम वनवासातून परत आले तर ते कुठेही पुढे पुढे करायला गेले नाही की मी अमुक केलं, मी तमुक केलं, याचं कुठलंही प्रदर्शन नाही. म्हणजे हे गुणसुद्धा आपल्यामध्ये जागृत झाले की तिथं शत्रुघ्न जागृत झालेले असतात, हे आपण लक्षात घ्यायचं. त्याच्या पुढे येते कैकेयी माता. कैकेयी माता म्हणजे कर्ममार्ग. तिच्या पोटी भरत जन्माला आले. भरत हा अतिशय वैराग्ययुक्त असा कर्मयोगी आहे. आता आपण विचार करतो कैकेयी माता म्हणल्यानंतर की तिने श्रीरामांना वनवासात पाठवलं म्हणजे ती वाईट होती. परंतु एक कर्मयोगी जो असतो त्याला माहिती असतं की पुढं जे कर्म म्हणजे त्याच्या जन्माचा जो मुख्य हेतू होता तो कर्म केल्याशिवाय साध्य होणार नाही आहे. मग हा जर फक्त इथेच अयोध्येमध्ये राजसिंहासनावर बसला तर दुष्टांचं निर्दालन करण्याचं जे कार्य आहे, रावणाचा वध करण्याचं जे त्याचं मुख्य कार्य होतं ते इथं पूर्ण झालं नसतं. आणि म्हणून तिने त्याला कर्ममार्ग आचरण्यासाठी वनवासात पाठवलेलं आहे आणि त्यातूनच पुढे रावणाचा वध झालेला आहे. तर असा हा कर्ममार्ग आपल्यालाही आचरायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या नरदेहाचं सार्थक करून घेण्यासाठी उपासना मार्ग, साधना मार्ग, हा कर्ममार्ग आपल्याला आचरायचा आहे. आणि त्या रामनामाच्या बाणाने आपला अहंकार हा समूळ छेदून टाकायचा आहे.
त्यानंतर अंजनीच्या पोटी हनुमंत जन्माला आले. हनुमंतांच्याकडून आपल्याला अनन्य भक्तीचा पाठ शिकायचा आहे. आता अनन्यता म्हणजे काय? तर अनन्यता म्हणजे श्रीरामांच्या शिवाय अन्य काही नाहीच. त्यांच्यासाठी बाकीचं कुठलंही हे विश्व वगैरे कोणी नाही आहे. फक्त माझे श्रीराम आणि मी श्रीरामांचा, एवढंच होतं. ही अनन्यता आपण जेव्हा शिकतो आणि जसं सतत अखंड त्या भगवत चिंतनात राहतो, तेव्हा हनुमंतही आपल्यामध्ये जागृत होत असतात. तर अशा रीतीनं ज्ञान, भक्ती, कर्म या सगळ्या मार्गाने आपल्याला ईश्वराशी योग जोडता येतो. आणि तोच असतो योगमार्ग. योगमार्ग म्हणजे योगासनं किंवा कुठले हठयोग वगैरे असा तो अर्थ नसून, जेव्हा आपण ईश्वराशी योग जोडतो, ईश्वराशी संबंध जोडतो, तेव्हा आपणही योगमार्गीच असतो. अर्थात हे हठयोग वगैरे सगळे आवश्यक आहेतच, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. तर असं जेव्हा जीव योगी होतो त्यावेळेला अंतःकरण पूर्णपणे शुद्ध होतं आणि तिथे रामजन्म घेत असतात. तर आता आपल्याला सद्गुरूंकडून नामायदान मिळालेलं आहे. योग साधनेचा यज्ञ आपल्यामध्ये सुरू झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला विषय, वासना, विकार, आपला अहंकार या सर्वांची आहुती द्यायची आहे. तर आता आपल्याला सद्गुरूंनी रामनामायन दानच का दिलेलं आहे? तर जेव्हा परब्रह्माला स्फुरण झालं, एकोहम बहुश्याम, त्यावेळेला त्याच्यामध्ये जे स्फुरण झालं, त्यातून जो नाद आला तो आहे ओंकार. ओंकार हे भगवंताचं नाम आहे, असं साक्षात भगवंतांनी, श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. आणि त्या ओंकारातूनच ही पुढे सृष्टी निर्माण झालेली आहे. तर आपले गोंदवलेकर महाराज म्हणतात की ओंकाराच्या जवळ जाणारं नाम कुठलं आहे? तर ते आहे श्रीरामनाम. कारण ओम आणि श्रीराम यांच्या मात्रा या दोन्ही सारख्या आहेत. मग आता हा विचार केल्यावर आपल्या मनात येतं की मग श्रीरामाच्या ऐवजी ओंकाराचा जप केला तर काय होईल? तर ओंकाराचा जप हा श्रेष्ठ आहेच, परंतु त्याच्या उपासनेला ह्या काही मर्यादा आहेत, बंधनं आहेत. आणि प्रत्येक जीव तेवढ्या पात्रतेचा, योग्यतेचा असेलच असं नाही. परंतु रामनाम जे आहे ते अगदी सहज, सोपं, सुलभ असं साधन आहे, जे कोणीही केव्हाही कसंही घेऊ शकतो. त्याला कुठलेही नियम, मर्यादा, बंधनंही काही नाही आहेत. आज श्री समर्थ रामदास स्वामींची जयंती आहे. त्यांना पुनश्च एकदा मी वंदन करते. आणि त्यांनी जे नामस्मरण भक्तीवरील जो समास दासबोधामध्ये लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये नाम महात्म्य सांगताना त्यांनी पण आपल्याला हेच सांगितलं आहे. चालता, बोलता, धंदा करिता, खाता जेविता, सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरू नये. आणि हे असं नाम आपण कोणत्याही काळी केव्हाही घेऊ शकतो, हे पण त्यांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे बाळपणी घेऊ शकता, वृद्धापकाळी घेऊ शकता, आनंद झाला हर्षकाळी पण घेऊ शकता, विषमकाळी पण घेऊ शकता, संध्याकाळी घेऊ शकता, प्रातःकाळी घेऊ शकता, कुठल्याही काळामध्ये हे नाम तुम्ही घेऊ शकता. इतकं सहज, सोपं, सुलभ असं एकतत्व नाम आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं आहे. त्याच्यापुढं ते महात्म्य सांगतानाही आपल्यासमोर म्हणतात, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे, समाधान श्रीराम. तर आता समाधान म्हणजे काय? आपण नेहमी म्हणतो, हां छान बाबा, आज अमुक अमुक गोष्ट आणली, हे झालं, आज मला समाधान मिळालं बरं का. पण ते टिकतं का? काही ना काही कारणांनी ते भंगतं. किंवा आपल्याला समाधान झालं, पूर्ण तृप्ती झाली, आता मला काही करायचं राहिलं नाही आहे असं वाटत नाही. आज समाधान मिळालं तरी परत त्याच सुखातून मला आणखीन समाधान प्राप्त व्हावं, म्हणजे आपली आपली ती आसक्ती ही कमी झालेली नसते. पण जेव्हा पूर्ण समाधान आपल्याला मिळतं तेव्हा पूर्ण तृप्ती मिळते. आता मला काही करायचं नाही, आता मला काही मागायचं नाही आहे, आता माझ्या मनामध्ये कोणतीही अपेक्षा नाही, अशी जेव्हा अवस्था आपली पूर्णपणे तयार होते तेव्हा ते खरं पूर्ण समाधान असतं. आणि असंच हे नामस्मरण करीत आपल्याला त्या समाधानाची प्राप्ती होते. समाधान म्हणजेच
भगवंत आहेत. तर जेव्हा आपण हे नाम घेतो त्यावेळेला आपली इंद्रियसुद्धा तृप्त होतात. जसं मगाच्या काव्यात आपण ऐकलं की सर्व देवता तृप्त झालेल्या आहेत. तर ज्या भगवत चिंतनामध्ये आपण ह्या इंद्रियांना वळवलेलं आहे, प्रत्येक इंद्रियाचा विषय आता फक्त भगवंतच झालेला आहे, त्याच्यामुळे तेही पूर्णपणे तृप्त झालेले असतात. आणि त्यानंतर आपलं परमेश्वराशी ऐक्य साधलं जातं आणि आपला देहभाव हा समूळ नष्ट होतो. तर असं हे सतत आपल्याला बाह्य विश्वात जी रमायची सवय लागलेली आहे त्या विश्वातून आपण बाहेर पडायचं आहे आणि भगवत चिंतनामध्ये समाधानाच्या प्राप्तीसाठी रंगून जायचं आहे. तर अशा ह्या रामनामाचा प्रसार आपल्या महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर केलेला आहे. पूर्ण आयुष्य त्यांनी रामनामाचा प्रसार करण्यातच झिजवलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की रामनामाची महती हे सांगून संपणार नाही. ज्याला ही रामनामाची महती सांगावीशी वाटेल, एक तर तो मौन राहील किंवा तो आयुष्यभर त्याची महतीच सांगत राहील. पण तरीही ती नामाची महती सांगून संपतच नाही. आणि म्हणून त्यांच्या एका अभंगात ते म्हणतात, रामनामाचे वर्णन ऐसा जगी आहे कोण. जो रामनामाच्या महतीचं गान करू शकेल, वर्णन करून आता झालं, वर्णन करून झालं म्हणणारा कोणी आपल्याला सापडू शकेल का? तर असा कोणीही सापडणार नाही, कारण तो अखंड त्या नामचिंतनामध्ये नाममहात्म्य गातच राहील. आता ह्याच्यामध्ये थोडासा सूक्ष्म अर्थ असा आहे की सगुणाचं वर्णन आपण करू शकतो, पण निर्गुण चैतन्याचं वर्णन मात्र कोणीही करू शकत नाही, कारण ते अनुभवायचं असतं. आणि जेव्हा जो कोणी अनुभवतो तो अनुभव सांगायला उरतच नाही. म्हणून हे सगळं आपण अनुभवाचा हा इथे आपण यज्ञ करत असतो. तर अशी ही नामाची महती सांगताना महाराजांनी आणखीन एका वाक्यात जर कोणी महती सांगा म्हटलं तर काय सांगाल असं म्हणल्यावर महाराज म्हणतात की नामस्मरणाच्या योगे भगवंताची प्राप्ती होते. हे अतिशय महत्त्वाचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि भगवंताची प्राप्ती करायची असेल तर मना तुला काय करायला पाहिजे, तर मना तू रामनाम गाई मग तुझं कमी नाही. जेव्हा तू रामनाम गाशील, भगवंताशी एकरूप होशील, मग पुढं काय राहिलं? एकदा भगवंतच प्राप्त झाल्यानंतर तो राजाच आपल्याला मिळाला आहे, तो परमात्माच आपल्याला मिळाला आहे. मग मागायचं काय? काय अपेक्षा? काहीच नाही. श्रीराम. आणि असं नाम घेता घेता ते पुढं म्हणतात की तुला काय करायचं आहे, तर तू नामच होऊन जा. नाम तर घेच, पण नामस्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूप होऊन जा. म्हणजे इथेच महाराज आपल्याला सांगतात की सगुणातून पुढे तुला निर्गुणात जायचं आहे आणि ते निर्गुण नामच तू होऊन जायचं आहे. कारण नामाला कुठला आकार रूप काही नाही आहे. म्हणून ते म्हणतात की तुला नामच व्हायचं आहे, म्हणजे भगवत स्वरूपच व्हायचं आहे. म्हणून नाम हेच साधन आहे आणि नाम व्हायचं आहे हेच तुझं साध्य आहे. म्हणून नाम ह्या पाया पण आहे आणि नाम हा कळस पण आहे. नाम हे स्थूल पण आहे आणि नाम सूक्ष्म पण आहे. म्हणजे स्थूलातून आपल्याला त्या सूक्ष्माकडे जायचं आहे. जसं मंदिराचा पाया आपण स्थूल रूपात बघतो, पण कळसाकडे जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा ते सूक्ष्म रूप आपल्यासमोर असतं. आणि तसं सूक्ष्म रूप जेव्हा होतं तेव्हा कळस आणि बघा आकाश आणि याच्यामध्ये कुठे काही मध्ये कोणीच येत नाही. फक्त ते आकाश आणि आपण कळस रूपाने तिथे असतो. श्रीराम. तर समर्थांनी जसं नाममहात्म्य सांगितलंय तसं महाराजांनी सुद्धा एक सुंदर अभंग लिहिलेला आहे, तो थोडक्यात आपण बघूया. नाम आहे साक्षी मला, नामे वाल्मिक तरला, होय जितेंद्रिय अक्रोध, नामे ध्रुवा आढळ पद, नामे हटे भवकाळ, उद्धरिला अजामेळ, दीनदास म्हणे नाम, निज कैवल्याचे धाम. यातल्या अभंगातलं आपल्याला आता वाल्मिकी ऋषी माहिती आहे, ध्रुव बाळ माहिती आहे, त्याला आढळपद मिळालेलं आहे, तो कसा जितेंद्रिय आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. अजामेळाची ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्यांनी फक्त आपल्या पुत्राचं नाव नारायण ठेवलं होतं आणि अंतकाळी नारायण अशी आर्ततेने हाक मारली आणि ती भगवंतापर्यंत पोचली. म्हणजे आपण जे म्हणतो ना कसंही नाम घ्या ते त्याचं काम करणारच आहे, ते अजामेळाच्या गोष्टीतून आपल्याला कळून येतं. तर अशा रीतीनं हे
ही सगळी उत्तम गती, हा उद्धार हा आपला होत असतो. म्हणून नाम हे आपण बघितलं, म्हणजे प्रल्हादाच्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण बघितलं की त्या नामानेच प्रत्येक संकटातून त्याला तारून नेलेलं आहे. मग आपल्यालाही ते नामच तारून नेणार आहे. म्हणून नाम हे तारक आहे. तसंच वासना, विकार, दुष्टवृत्ती यांचा संहार करणारं हे संहारकही नाम आहे. नाम तारक आहे, नाम उद्धारक आहे. म्हणजे नामाची व्यापकता बघा किती खोल आहे, सांगून संपणार नाही, कारण अथांग सागर आहे तो. तर हनुमंतासारख्या थोर भक्ताला सुद्धा चिरंजीव पद मिळालेलं आहे. तर बिभीषणासारख्या शरणागताला लंकेचं राज्य यातून मिळालेलं आहे. आणि असंच हे नामाचं महात्म्य प्रवास अनंताचं पुस्तक लिहित असताना महाराजांनी मला सांगितलं. त्यातल्या 2 ओळी फक्त मी घेते, कारण आपल्याला वेळेमध्ये पण थोडंसं हे करायचं आहे. बैसोनी एकांती मन स्थिर करी, धरून या नामाची कास सदा. नाम हे तारक, नाम उद्धारक, नाम संजीवक, नाम सत्य. नाम संजीवक कसं आहे हे आपण पुढे वाल्याकोळ्याच्या गोष्टीमध्ये बघणार आहोत. पण नाम हे कसं सत्य आहे, तर आपण आत्ताच बघितलं की ओंकारातून हे विश्व निर्माण झालं. ओंकार हे नाम आहे आणि विश्व जेव्हा कल्पांती विलीन होतं तेही ओंकारातच होतं. म्हणजे नाम हे आदी आहे, नाम अंती आहे आणि मध्यातही नामच आहे. म्हणजे नामाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. आणि त्या नामाने आपल्यासारखे अनंत रूपं धारण केलेली आहेत. ही रूपं येतील आणि जातील, परंतु नाम आहे तसंच राहणार आहे, म्हणून ते सत्य आहे. आता ह्या अभंगामध्ये कैवल्याचं धाम असं महाराजांनी म्हणलेलं आहे. तर कैवल्याचं धाम म्हणजे ज्या ठिकाणी भगवंत राहतात ते धाम, म्हणजे चैतन्याचं धाम ते आहे. चैतन्य स्वरूपाचं धाम आहे, म्हणजेच ते परब्रह्म कैवल्य धाम असं त्यांना म्हणायचं आहे. आणि तेच आपल्यामध्ये अंतरात्मा आत्माराम बनवून राहिलेलं आहे. आणि प्रत्येक श्वासातून ते नाद ब्रह्मसुद्धा आपल्यामध्ये आहे. ते आपल्याला सोहम सोहम या नादातून हे सतत सांगत असतं. म्हणजे ते नाद ब्रह्मही आपल्यामध्ये आहे, तो नाम ब्रह्मही आपल्यामध्येच आहे. म्हणजेच ते श्रीरामही आपल्यामध्येच आहे. अर्थात हे सर्व कळायला आपल्याला सद्गुरू कृपा लागते. आणि त्यांच्या कृपेनं जे आपल्याला नामाय दान मिळालेलं आहे, त्या नामाची कास धरून आपण श्रद्धेने निष्ठेने नाम घ्यायला हवंय. तर असं श्रद्धेने निष्ठेने नाम घेणाऱ्या वाल्या कोळ्याची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि श्री समर्थांनी पण त्यांच्या नामस्मरण भक्तीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. जसं आपण मगाशी म्हणालो की कशाही प्रकारे नाम घ्या. तर वाल्या कोळ्यांनी काय केलेलं आहे, उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. तर नारद मुनींची जेव्हा भेट झाली वाल्या कोळ्याची, ती गोष्ट मी पूर्ण काही इथं घेत नाही आहे, पण नारद मुनींनी त्याला विचारलं की तू इतकी पापं करून तुझा प्रपंच सांभाळतो आहेस, मग तुझे प्रपंचातले जे साथीदार आहेत ते तुझे पापाचे वाटेकरी व्हायला तयार आहेत का? कोणासाठी तू हे पाप करतो आहेस? जा घरी जाऊन विचारून ये. तो घरी आला, त्याने विचारलं, तेव्हा एकही जण त्याच्या पापाचा वाटेकरी व्हायला तयार झालेला नाही. आणि मग त्याच्या मनामध्ये संपूर्ण पश्चाताप उत्पन्न झालेला आहे. आणि मग तो वाल्याकोळी नारद मुनींच्या चरणी अनन्य भावे शरण आलेला आहे. आणि नारद मुनींनी त्यांना मग रामनाम दिलेलं आहे. तर वाल्याकोळ्याच्या ह्या प्रसंगातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहता येणार आहेत, शिकता येणार आहेत. जे काही आंतरिक बदल झालेले आहेत ते कसे आहेत, पापी पवित्र कसा झालेला आहे, परमेश्वराची प्राप्ती वाल्याकोळ्याला कशी झालेली आहे, हे सगळं आपण यामध्ये येतात बघणार आहोत. तर वाल्याकोळ्यांना जेव्हा हे नाम मिळालं, त्यांनी उफराट नाम सुरू केलं, म्हणजे मरामरा म्हणायला सुरुवात केली. आणि त्याचा आपोआप राम राम झालेलं आहे. आणि ते त्या रामनामामध्ये अतिशय तल्लीन झालेले आहेत, इतके रंगून गेलेले आहेत.
त्यांच्या अंतःकरणापासून हे नाम आता प्रकट झालेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि त्या नामाची कास धरून सतत नामाची सावली बनून ते राहिलेले आहेत. आणि त्या नामाच्या पाठीच ते अतिशय भक्तिभावाने मागे मागे जात गेलेले आहेत. आणि ही अनन्यता आपल्याला दिसून येते ती लक्ष्मणासारखी. म्हणजे नामाच्या पाठीपाठी जाणारी वाल्याकोळी यांच्या मनामध्ये आता लक्ष्मण जागृत झालेला आहे. आपण नेहमी म्हणतो की वाल्याकोळ्याच्या भोवती वारुळ जमलेलं होतं. आता याचा थोडासा सूक्ष्म अर्थ आपण बघूया. तर वाल्याकोळ्यांचं जे नाम चालू होतं, नामामध्ये ती इतके तल्लीन झाले होते. आपण सुद्धा बघा, जेव्हा नाम घ्यायला लागतो, सुरुवात करतो आपण वैखरीने, हळूहळू त्या नामाची इतकी गोडी आपल्याला लागायला लागते, नामाचं प्रेम वाढायला लागतं, ते नाम आपल्या अंतःकरणामध्ये आत शिरायला लागतं. वैखरीतलं नाम मध्यमेत येतं, मध्यमेतून ते हृदयात येतं आणि हृदयातून ते परेपर्यंत पोचतं आणि तिथे नामाचा टाहो सुरू होतो. नाम हे विरून जातं आणि फक्त नामाचं स्फुरण अंतःकरणापासून आतमध्ये सतत व्हायला लागतं. श्रीराम हा तो अजपाजप तिथे चालू झालेला असतो. आणि त्यावेळेला काय होतं, तर ती जी नामाची स्पंदनं आहेत, त्या स्पंदनामुळे मला वाटतं की जसा त्या परब्रह्मामध्ये म्हणजे तो अणूच्या मध्ये जो स्फोट झाला, तसा स्फोट आपल्या अंतःकरणामध्ये होत असावा. ते नाम इतकं दाहक आणि इतकं आपल्यामध्ये ऊर्जा आणि चेतना घेऊन आलेलं असतं की जे पाप ताप जे काही आपल्यामध्ये अहंकार वगैरे जे काही विकार आहेत, ते सगळं त्यांनी बाहेर फेकून दिलेलं आहे आणि त्याची राख झालेली आहे, देहाची माती झालेली आहे. त्या देहभावाची सगळी पूर्णपणे माती झालेली आहे. आणि तीच वारुळ रूपाने वाल्याकोळीच्या भोवती साठली असं आपण म्हणतो. अशा अर्थाने आपणही वाल्याकोळीचं जेव्हा आपला समूळ विकार अहंकार हा नाश होणार आहे, तेव्हा त्या देहभावनेची संपूर्णपणे माती झालेली आपण बघत आहोत. आणि अशा रीतीनं तिथं शत्रुघ्न जागृत झालेला आपण बघतो. आणि त्यानंतर तो जो देहभाव सगळा समूळ नष्ट झालेला आहे, सगळं काही तिथे संपून गेलेलं आहे. मीपणा नाहीसा झालेला आहे. आणि त्यावेळेला हे मी तू पण गेले वाया ह्याचा अनुभव आपल्याला येतो. आणि त्यावेळेला आपण सुद्धा अतिशय आर्ततेने भगवंतांना सांगतो की मी नाही, तू आहेस भगवंता, फक्त तू आहेस, मी तुझा आहे आणि तुझाच राहणार आहे. तू जसा चालवशील तसा मी चालेन, तू जसा ठेवशील तसा मी राहेन. या अखंड तृप्त समाधान वृत्तीमध्ये मी राहेन. आणि ह्या तृप्तीसाठी, या समाधानासाठी, तो देहभाव जळून जाण्यासाठी भरतासारख्या नामाच्या पादुका वाल्याकोळींनी आपल्या मस्तकी धारण केलेल्या आहेत. म्हणजे जो प्रपंच मी माझा समजत होतो, तो संपूर्ण प्रपंच आपण आता श्रीरामांच्या चरणी अर्पण केलेला आहे. आपलं आता काहीच तिथं राहिलेलं नाही आहे. हा देह सुद्धा माझा नाही, हा देह भगवंता तुझा आणि तुझाच आहे. आणि त्यासाठीच भरतासारख्या या पादुका आपणही आपल्या शिरी धारण करायच्या आहेत. तर असा हा देहभाव जळून जाणं म्हणजे काय आहे, तर आपल्यातला मीपणा हा जळून जायला पाहिजे. म्हणजे मीपणाने आपण मरून जायला हवं आहे. परमेश्वराशी आपण आत्मरूपाने एकरूप व्हायला हवं आहे. म्हणजेच आपला पुनर्जन्म झालेला असतो. मीपणाचं मरण आणि तिथून फक्त भगवंत आहेत हा पुनर्जन्म आपल्या देहामध्ये होतो. आणि अशा रीतीनं एकाच आयुष्यात, एकाच देहात असताना, एकाच जन्मात आपण आपलं देहाचं मरण पाहतो आणि परमेश्वराशी एकरूप होतो. म्हणजेच आपला पुनर्जन्म आपण पाहत असतो. अशा रीतीनं
हे नाम संजीवक आहे. आणि असं जेव्हा होतं त्यावेळेला संपूर्ण शरणागतीचा भाव विभीषणासारखा आपल्या मनामध्ये जागृत झालेला असतो. तुझ्याशिवाय अन्य काही नाही असा भाव असतो. आणि विभीषणाने जसं प्रभू रामचंद्रांच्या चरणी आत्मनिवेदन केलेलं आहे, तसंच नारद मुनींच्या चरणी वाल्या कोळ्यांनीही आत्मनिवेदन केलेलं आहे, सर्व पापांची कबुली दिलेली आहे. आणि आपण सुद्धा जेव्हा ह्या आत्मनिवेदन च्या भक्तीच्या जे नवविधा भक्ती जी सांगितली आहे त्याची जी सर्वोच्च पायरी आहे ती आहे आत्मनिवेदनाची. ती जेव्हा चढतो तेव्हा भगवंत आणि भक्त हे वेगळे राहत नाहीत. आणि अशा एकरूप झालेल्या मनामध्ये कुठलंही द्वंद्व उरत नाही, कुठलंही युद्ध उरत नाही, झगडा उरत नाही, शत्रुत्व उरत नाही. अशा रीतीनं आपलं मन हे अयोध्या होऊन जातं. मग आता सांगा, ज्या ठिकाणी परमेश्वराचे सगळे भक्त आहेत, जिथे अयोध्या आहे तिथेच प्रभुराम अवतरण घेणार ना. ते जन्म घेणारच, तिथे प्रकट होणारच. तर असा हा दश इंद्रियांचा रथ, त्या रथात ही कौसल्या म्हणजे आत्मज्ञान विवेक, सुमित्रा म्हणजे भक्ती वैराग्य, कैकेयी म्हणजे निष्काम कर्म सत्कर्म या राण्या आहेत. लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमंत विभीषण असे थोर भक्त आहेत. आणि जिथे अयोध्या आहे तिथे असं जेव्हा घडतं तेव्हा तिथे श्रीराम अवतरतात, श्रीरामांचा जन्म होत असतो. आणि जेथे राघव तेथे सीता तर आहेच. सीता ही शक्ती स्वरूपिणी आहे, ती अखंड राघवांच्या पाठीपाठी आहे. आणि त्या शक्तीशिवाय एकही गोष्ट या विश्वामध्ये घडू शकत नाही. तर वाल्याकोळींच्या नामाच्या आधारे वाल्याकोळी जेव्हा वाल्मिकी ऋषी झाले, ती जी शक्ती त्यांच्यामध्ये जागृत झाली, त्या शक्ती स्वरूपिणीने त्यांच्याकडून शतकोटीचे श्रीरामचरित्र लिहून घेतलेले आहे. म्हणजे आधी या अयोध्या त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, सगळे भक्त आतमध्ये जागृत झाले आणि त्या परब्रह्माचा जन्म त्यांच्या मनामध्ये आधी झाला. आणि त्यातून मग हे श्रीरामचरित्र हे पूर्ण उलगडलं गेलेलं आहे. आणि तेच त्यातूनच आपल्यापर्यंत हे पोहोचलेलं आहे. आणि ते समजून घेण्याची आपल्यावरती सद्गुरूंनी कृपा केलेली आहे. तर अशा रीतीनं आपल्या मनातल्या सर्व दुष्टवृत्तींचं निर्दालन झालेलं आहे. प्रभू रामचंद्र आपल्यामध्ये अवतरलेले आहेत, म्हणून आपले गात्र आपल्या पेशी आज गात आहेत. राम जन्मला ग सखे राम जन्मला. आणि वाल्मिकी ऋषींना त्या शाश्वत आनंदाची प्राप्ती झाली, कारण परब्रह्म परमात्मा हे सच्चित आनंद स्वरूप आहे. वेद उपनिषदांनी सुद्धा भगवंतांचं वर्णन आनंद रूप असंच केलेलं आहे. आणि हे केवळ कलियुगाचं महात्म्य म्हणून पण सांगितलेलं आहे की कलियुगात नामस्मरणाच्या योगे आपल्याला भगवंताची म्हणजे त्या परम आनंदाची प्राप्ती होते. आणि मग त्या आनंद सागरात म्हणजे भवसागरात गटांगळ्या खाणारा जीव आता आनंद सागरामध्ये आनंदाचा थेंब होऊन अतिशय आनंदाने डुंबायला लागलेला असतो. म्हणजे जीव शिव आता वेगळे राहिलेले नाहीत. आणि मग जेव्हा जीव आणि शिव हे दोन्ही एकरूप झालेत त्यावेळेला मी पण नाही आणि तू पण नाही, तो परमात्माही नाही, काहीच नाही. अशा रीतीनं तो अग्निदेव तिथं अंतर्धान पावलेलं आहे. आणि नंतर जे उरतं ते फक्त आत्मज्ञानाचं तेज असतं, प्रकाश असतो आणि नाम असतं. आणि म्हणून आपले गोंदवलेकर महाराजही म्हणतात की राम माझा सुख गाभा जन्मा आल्याची ही शोभा. जेव्हा हा रामजन्म आपल्यामध्ये होतो तेव्हा आपल्यालाही तसंच दिव्यत्व प्राप्त होतं. आणि त्या विश्वाला सुद्धा आपल्या अंतःकरणातल्या विश्वालाही शोभा येते. आणि जे सगुण रूपात जेव्हा श्रीराम अवतरले तेव्हा या विश्वालाही दिव्यत्व प्राप्त झाले, आनंद प्राप्त झालेला आहे. आणि परम असं शोभा
ह्या विश्वाला प्राप्त झालेली आहे. तर अशा परमसुखाची, परम आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी आपणही सतत रामनाम घेत राहायचं आहे. आणि त्यासाठी एक प्रार्थना, एक पद जे महाराजांनी नामदासीला दिलेलं आहे. राम रंगी रंगावे, राम नाम जपावे. राम रंगी रंगावे, राम नाम जपावे. राम नामामध्ये आयुष्य सरावे, आयुष्य सरावे. राम रंगी रंगावे, राम नाम जपावे. राम नाम येता मुखी, नाही नाही कोणी दुःखी. नामाची ही खूण सांगितली संते, सांगितली संते. राम रंगी रंगावे, राम नाम जपावे. आनंदाच्या क्षणी राम आठवावे, दुःखाचे कारण नामी नष्ट व्हावे. सुख दुःख दोन्ही कदा न उरावे. राम रंगी रंगावे, राम नाम जपावे. भक्ती भावाने हो नामदासी सांगे, क्षण एक तरी रामाचेच भावे. आनंद रूपाने राम तो प्रकटे, आनंद रूपाने राम तो प्रकटे. राम रंगी रंगावे, राम नाम जपावे. राम रंगी रंगावे, राम नाम जपावे. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम. हॅलो. कुठलंही आध्यात्मिक प्रवचन ऐकायला जेव्हा मंडळी जमतात तेव्हा बऱ्याच जणांना अंदाज असतो की काय साधारण सांगितलं जाईल. आजचं प्रवचन हे त्याला इतका मोठा अपवाद होता